राहुल शेवाळे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांनी मतदारांना साड्या वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 142च्या शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार कामिनी राहुल शेवाळे या आपल्या कार्यकर्त्यांकडून लल्लूभाई अमीनचंद वसाहत इमारत क्रमांक 5 मधील कोयना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि परिसरामध्ये साड्यांचं वाटप करतायत असा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केलाय। विठ्ठल लोकरे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्याचं चित्रीकरणही केलं। दरम्यान या महिलांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। दरम्यान इथल्या कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयामध्ये 2 गोणी साड्या आढळल्याचा दावा त्यांनी केला। मध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्ये लोकांनीच त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं। त्यांनी राहुल शेवाळेंचं नाव घेतलं। त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला साडी नको, तरी जबरदस्ती त्यांच्या हातामध्ये साडी दिली। मग त्या साडीची होळी त्यांनी स्वतः बाहेर आणून त्या साडीची होळी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काम पाहिजे। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नींनी काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या। सकाळी त्या लोकांनी त्या महिलांनी त्या साड्या जाळून टाकलेल्या आहेत। अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे। मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका। मुंबईची जनता वेगळी आहे। बघा, उभाटा गटाकडे आता कुठलाही मुद्दा राहिला नाही। कालच्या निवडणुकीचे जे निकाल आले आणि शिंदे साहेबांना जे घवघवीत यश आणि महायुतीला मिळालं, त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून अशी काहीतरी स्टंटबाजी करायची। स्वतःच कुठनं तरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच त्या पेटवून दिल्या असतील। त्यामुळे हे असे स्टंट करण्याची सुरुवात आता त्यांची झालेली आहे। कामिनी शेवाळे यांची काही उमेदवारी जाहीर झाली नाही किंवा कुठल्या कोणाचीच अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेले नाहीयेत कोणी, ती तारीखही अजून यायची आणि त्यामुळे हा केवळ एक स्टंट आहे राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करण्याचा।